हे गाईज व्हॉट्सअप, मी मंजिरी अँड वेलकम बॅक टू एम फॉर मंजिरी. सो आज समोर येऊन इंट्रो देण्या इतका वेळ नव्हता. सगळी घाई गडबड लगबग सुरू होती ती फक्त गौरीसाठी. सो आज आमच्याकडे गौरी येते, आज येते आणि आजच विसर्जन होतं. ते का ते मी नंतर सांगेन. इथे अशी छान अशी रांगोळी अमिषाने काढलेली आहे आणि आज आहे 6वा दिवस. उद्या गणपती बाप्पा जाणार, विसर्जनाचा दिवस आहे. आणि इथे बाप्पा असे मस्त रेडी झालेले आहे. त्यांना मस्त सजवलेलं आहे मुकुट आणि हार वगैरे घालून आणि खूपच छान दिसत आहेत बाप्पा. तुम्ही रूप बघू शकतात बाप्पाचं. सो पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही आरती करून घेतो. रांगोळी छान आहे. सो इथे वौसाची तयारी झालेली आहे. 2 नारळ 2 सुपं यासाठी, कारण की माझ्या मोठ्या बहिणीचंही वौसा यातच आहे. सो नारळ ठेवला जातो, सूप असतं आणि आपल्या इथे जे काही भाज्यांची पानं लागतात जसं हळदीचं, चिनीचं, ती पानं ठेवली जातात. 5 प्रकारची फळं, 5 प्रकारचे कडधान्य आणि लाया सर्व एकत्र बारीक केलं जातं. आणि इथे मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे सुपाला आणि आता हे सूप आपण गौरीकडे ठेवणार आहोत. मंगलमूर्ती ओ श्री मंगल पीतांबर फणीवर वंदना, सरसोंड वक्त्रतुंड त्रिनयना, दास रामाचा सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय देव. सो इथे आपली सकाळची आरती झालेली आहे आणि वौसाचं सूप नेऊन ठेवलं आहे. आता आपण नैवेद्य अर्पण करूया गौरीला. वौसाचं सूप दिल्यानंतर नैवेद्याचं ताट लगेच गौरीकडे अर्पण करायचं असतं. सो आज आम्ही इथे पुऱ्या बनवल्या. जसं मी सांगितलं की 6व्या दिवशी गौरीला पुऱ्या बनवतात. सो पुऱ्या बनवलेल्या आहे. भात आहे. इथे मी काळ्या वाटाण्याची सुकी भाजी केलेली आहे. त्याचबरोबर मी अगदी थोड्या 5 भाज्या केल्या. ही आहे कोबीची भाजी, त्याचबरोबर गोड वरण आणि ही आहे पालेभाजी. सो माझी जी वहिनी आहे तिने ह्या 5 प्रकारच्या भाज्या आणून दिलेल्या, ज्याच्यात मेथी होती, पालक होतं, लाल माठ होतं, मुळा होतं, असे करून 5 भाज्या होत्या. त्याच एकत्र करून बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर पिवळा बटाटा आणि पावटा बटाटा आणि शेंगची भाजी आणि गोडमध्ये आम्ही खीर केलेली. ते आहे मिरची, लोणचं, पापड. आणि गोडमध्ये जसं मी सांगितलं तर शेवयाची थोडी खीर केलेली. सो अशा प्रकारे हे पान रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही जाऊन हे गौरीकडे अर्पण करतो आणि त्यानंतर सगळं गौरीला दाखवलं जातं. सो हे सगळं झाल्यानंतर आता रेडी होत आहे. सो मी इथे घेतली आहे नऊवारी, ही रेडीमेड आहे. सो मी सगळं काढून ठेवलेलं आहे, काय काय घालायचं आहे. सो आता पटकन रेडी होते आणि भेटते तुम्हाला. सो पाहिलं तुम्ही, आता आरती झालेली आहे. माझं सगळं जेवणही ऑलमोस्ट झालं आहे आणि आता ओसा तिथे नेऊन ठेवला आणि आता नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही गौरीच्या घरी जातो. सो इकडे गौरी कशी असते, म्हणजे आमच्या जी वाडीतली असते ती एकाच घरी असते आणि तिकडेच सगळेजण जमा होतात आपापले होसे घेऊन, नैवेद्य घेऊन देवीसाठी. सो तिथेच आता मी चालली आहे. तर मी दाखवीनच की इकडचं गौरी कसे असतात, कशा रीतीने पद्धतीने सगळं केलं जातं हे मी नक्कीच शेअर करीन. सो आता मी इथे मस्त रेडी झाली आहे. नवारी साडी घेतली आहे आणि ह्यावेळेला मी थोडा वेगळा कलर घेतला, ब्राऊन कलर, कारण की बाकी सगळे कलर तर ऑलमोस्ट कॉमन होतातच, पर्पल, रेड, ऑरेंज म्हणा. तर मग म्हटलं मला हा कलर खूप आवडला आणि ही अशी रेडीमेड साडी आहे, मी पूर्ण दाखवीनच तुम्हाला. सो आता मी निघाली आहे, पटकन रेडी होते आणि तिकडेच तुम्हाला डायरेक्टली भेटते. सो हा संपूर्ण लुक आहे साडीचा. मला असं जास्त गॉडी खूप ॲक्सेसरीज नाही आवडत, थोडं सिम्पलच आवडतं. बन बांधलेला, बट माझे केस सिल्की असल्यामुळे तो बनही सारखा सुटत होता. सो अशा प्रकारे मी थोडक्यात रेडी झालेली आहे. तर आता आम्ही निघालो आहोत गौरीला आणि ते मस्त माझ्या वहिनी सगळ्या रेडी झाले, छान दिसत आहेत. तर चला आता आम्ही आरतीच्या इथे जातो. सो आम्ही निघालो आहोत गौरीला, मस्त असे रेडी झालो आहोत आणि आमचं जिथे मेन घर आहे तिथे सगळ्यांचं ओसा असतो, नैवेद्य असतं आणि तिथेच गौरी बसते.
सो आम्ही आता निघालो आहोत, आरती आहे तिथे आणि दाखवतेच तिकडे काय चाललं आहे. सो हे आहे आमचं मेन घर जिथे गौरी बसते. गणपती बाप्पा. सो हे गौरीच्या समोरच सगळे वौशे ठेवलेले आहेत. सो आता मी इथे हळद कुंकू लावून घेते आणि ओवाळून घेते. सो या सगळ्या दीदी आहेत, ती आहे पणू, प्रणिता आणि मी जेव्हाही गावी यायची तेव्हाही असायचीच माझ्याबरोबर. सो आरती झाली, पूजा झाली, नैवेद्य वौशे सगळं अर्पण करून झालेलं आहे आणि इथे सगळे आता आपापले वौशे घेत आहे. हे वौशे घेऊन आपण बाहेर पूजायला जाणार. सो इथे मी माझाही वौसा बघत होती सूप कुठे आहे आणि फायनली मला मिळालेला आहे. सो आता हे घेऊन आपण बाहेर पडूया. सो आम्ही आता इथून जात आहोत. इथून कुठे वहिनी? कुठे ती इथून कुठे जायचंय? आतमध्ये आतमध्ये. आणि तिथून मग तुळशीला ठेवणार. हा पायाखाली बघ. हा बघितलं. चल, पुढे. हम्म. जमाचं ना सो आम्ही इथे वेट करत होतो, जे आधी गेले ते बाहेर येतील आणि सगळे असे मस्त छान छान साड्या घालून नटलेले छान दिसत होते. सो ही पाठची बाजू आहे गौरीच्या घरातली. सो तिथेही आपल्याला 2-2 पानं आणि जे काही लाया आणि जे 5 कडधान्य 5 फळं असतात ते 2-2 पानावर आपल्याला ठेवत जायचे असतात. सो जिथे जिथे देवाचं स्थान आहे तिथे तिथे हे पान ठेवले जातात. सो तिथून आम्ही आता घरात आलो आहोत. तर घरामध्ये जिथे चूल असते तिथेही हे वौसा पुजावा लागतो. सो ही चुलीची जागा आहे. सो इथेही आम्ही नमस्कार करून घेतो. गौरीच्या घरातली तुळस तुळस तिकडे. सो आता तुळशीकडे आलो आहोत. सो तुळशीकडेही आता आम्ही पुजून घेतो. सो गौरीच्या घरासमोरच हे मोठं असं भव्य आपट्याचं झाड आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे. सो तिथेही आम्ही पूजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पहिला ओसा आपल्या ह्यांना द्यायचा असतो. सो सूप हातात देऊन नमस्कार करायचा असतो आणि त्यानंतर जेवढेही मोठी माणसं असतील त्या सगळ्यांना सुपा हातात देऊन नमस्कार करायचा असतो. इथे अजूनही जे देवस्थान आहे तिथेही आम्ही पूजून घेतो. त्यानंतर हे आहेत माझे मोठे दीर. सो त्यांनाही सूप हातात देऊन नमस्कार करून घेते. सो आता आम्ही आलो आहोत सातेरी मंदिरामध्ये. सो गौरीच्या घराकडचं सगळं पूजून झाल्यानंतर सगळीजणं मंदिराकडे येतात. सो मंदिराकडे जिथे जिथे देवाचं स्थान आहे तिथे तिथे हे वौसे पूजले जातात. सो आतमध्ये मी आधी देवीचं दर्शन करून घेते आणि देवीच्या इथेही उजव्या बाजूला डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता सगळीकडे वौसे पूजलेले आहेत. सो बरेच असे मला कमेंट झालेले की जे जण गावी येऊ शकत नाही त्यांना माझ्या व्लॉग्सद्वारे देवीचं दर्शन घडलेलं. सो त्यांच्यासाठी परत एकदा सो आता आम्ही सातेरी मंदिरामध्ये आलेलो. इथून आता आम्ही भावई मंदिरामध्ये जाऊ
तर गौरीच्या घरी तिथे ओसा ठेवायचा असतो आणि त्यानंतर मंदिरामध्ये सातेरी भावईमध्ये, जे मंदिरामध्ये नाही येऊ शकत तिथे मध्येही ठेवायला आहे, तिथेही तुम्ही ठेवू शकतात. सो आता पाऊस थोडा थोडा सुरू झालेला आहे आणि आता भावई मंदिरानंतर आम्ही घरी जाऊ. सो अशा प्रकारे छानपैकी गौरीचं ओसाचा कार्यक्रम झाला आणि ज्यांचं नवीन लग्न झालं आहे ना त्यांना 7 सुपं घेऊन सगळीकडे जावं लागतं आणि ते ओसा खालीही ठेवायचा नसतो. सो मंदिरातून बाहेर पडताच इथे रवळनाथचं मंदिर आहे, तिथे शंकराचं आहे, इथे तळी आहे. सो जिथे जिथे देवस्थान आहे सगळीकडे ठेवायचं असतं, कुठेही चुकवायचं नसतं. सो इकडच्या आजूबाजूच्या देवस्थानाला सगळीकडे आम्ही पूजून घेतलं आणि इथून आता आम्ही पुढे वळत आहोत. सो जसं मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, सातेरी भावई ह्या बहिणी बहिणी आहेत आणि सातेरी मंदिराच्या बाजूलाच पुढे हे भावई मंदिर आहे. सो तिथे आता आम्ही आलो आहोत. सो इथे आपल्याला छोटे सबस्क्रायबर्स माझे भेटले, जे आपला चॅनल बघतात, तो आणि त्याची आई सगळे व्लॉग्स बघतात आणि बघताच क्षणी त्यांनी ओळखलं. सो खूप छान वाटलं. बॉब रंजिती चॅनल आणि ते बघतात, राईट? थँक्यू. त्याचं नाव काय? वेदांत नाही. वेदांत. तुझं? सिद्धू, वेदांत आणि महेश. थँक्यू. सो आता भावईचं दर्शन झालेलं आहे. सातेरी देवळानंतर आम्ही मंदिरानंतर भावईमध्ये आलो आणि आता इथून घरी जाऊ. सो अशा प्रकारे ओसा गौरीचं हे झालेलं आहे. सो समोरूनच नवीन लग्न झालेलं जोडपं येत होतं 7 सुपं घेऊन आणि त्यांना शेला, टोपी हे सगळं घालावं लागतं, जेणेकरून कळतं की नवीन लग्न झालेलं आहे. सो भावई मंदिरानंतर आम्ही आलो इथे जिथे देव बसतात, देवकरांच्या घरी, ज्यांच्याकडे देव असतात आणि ह्या अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता, दर्शन घेऊ शकतात. सो इथे देव बसतात, तिथेही आम्ही आलो, पूजून घेतलं. सो अशा प्रकारे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. गौरीकडचं, नंतर मंदिराकडचं आणि जिथे देव असतात तिथेही येऊन नमस्कार करायला मिळाला. सो खूप छान वाटलं. सो आता आम्ही घराकडे वळत आहोत. घरी जाऊन परत आपल्या इकडचे 5 गणपती करून आपण जेवू शकतो. त्यानंतर विसर्जनाची तयारी. सो आता मी निघाली आहे गौरी विसर्जनला. इकडची जी गौरी असते ती कळसातली गौरी असते, म्हणजे जी वस्तीला थांबत नाही. आणि जी आपल्या इथे गौर येते ती एक दिवस थांबते आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं. पण इथे त्याच दिवशी विसर्जन करतात. तर आता मी तिथेच निघाली आहे, तर तुम्हाला दाखवतेच ती ग्लिम्स मी शेअर करते. सो विहिरीकडे सगळीजणं जमा झालेली आहे. इथेच गौरी विसर्जन होतं. परत एकदा पूजा अर्चना केली जाते, परत एकदा नैवेद्य दाखवलं जातं आणि मग विसर्जन केलं जातं. आता वयात मूठ मारून घ्या काय घ्या. आता मग कोपऱ्यात
नाही सो अशा रीतीने गौरी विसर्जन सुरू आहे आणि प्रत्येक इथे वेगवेगळ्या पद्धती असतात आपल्याला बघायला मिळतात. सो तसंच आमच्या इथेही अशा प्रकारे केलं जातं सगळं. सो विसर्जनानंतर आता आम्ही गौरीच्या घरी जात आहोत. वाट नाही तुमच्या तरतरीत घेऊ का मागण्या माणसाकडे ते पायात पडणं नाही त्याच्या पुढे. पैसे घेऊन तुम्ही तर करून चला गेला नाही ना. सो अशा रीतीने गौरी पूजन विसर्जन हे छान रीतीने झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच आपण घरपर्यंत गेलो कशा पद्धतीने रीतीने केलं जातं. सो इथे अजूनही गौर निघालेले आहेत पण मी आता वळते घराकडे कारण की नैवेद्याची तयारी करायची आहे. त्यानंतर संध्याकाळची आरती आहे, भजन आहे आणि मी गायलेलं बाप्पासाठी 2 ओळी अभंग ते मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे. माझा आवाज काही एवढा छान नाही आहे पण अगदी मनापासून मला भजन किंवा अभंग गायला आवडतात तेच तुमच्यापर्यंत पोचवत आहे. आरती करीतो गणपती देवा, आरती करीतो गणपती देवा, दे मज मती आता दयाळा, दे मज मती आता दयाळा, आरती करीतो गणपती. पार्वती तनया विघ्ननाशका, पार्वती तनया विघ्ननाशका, तारीशी तू भक्ता दयाळा, तारीशी तू भक्ता दयाळा, आरती करीतो गणपती देवा. पंचारती प्रेमे पंचारती ओवाळू गजवदना, पूजुनिया ओवाळू गजवदना, नमुनिया ओवाळू गजवदना. भाद्रपदाची शुद्ध चतुर्थी, भाद्रपदाची शुद्ध चतुर्थी, आनंदाने उत्सव करीती, आनंदाने उत्सव करीती, आणूनी तुझ पूजना देवा, आणूनी तुझ पूजना देवा, ओवाळू गजवदना. श्री गणराया पार्वती तनया, श्री गणराया पार्वती तनया, यावी मज भेटी तव चरणांची, सखिया मजला तव चरणांची, सखिया मजला, आवड बहु मोठी आवो, आवड बहु मोठी आवो, श्री गणराया पार्वती तनया, श्री गणराया पार्वती तनया, यावी मज भेटी. मोर्या मोर्या चिंतामणी मोर्या, मोर्या मोर्या चिंतामणी मोर्या, मोर्या मोर्या सिद्धी हिरवं पान तांबडं फूल त्यात बसला तुरा, पार्वतीचा पुत्र गणपती याची सेवा करा. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पानाचे, हे बाप्पानाचे, आमचा मोरया नाचे, मोरया नाचे, मोरया नाचे, आमचा बाप्पा नाचे. सो अशा रीतीने मस्त असा छानसा दिवस गेला. भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. विसर्जनाचा व्लॉग पाहायला विसरू नका. टिल देन ड्रीम बिलीव्ह ट्राय अँड होप. स्वप्न पाहत राहा, ते नक्की साकार होतात. बाय.
गणपती बाप्पा मोरया, मंगल